आज ना उठायलाही थोडा उशीरच झाला. रसरशीत चमचमीत अशी फ्लावरची भाजी बनवायची होती. पण म्हटलं अजूनच पुढे वेळ होईल. कांदा, टोमॅटो चिरा, पेस्ट बनवा, दहीचं मिश्रण करा. मग काय साधी सोपी अशी रोजच्या जेवणातली फ्लावरची भाजी बनवली, अगदी हिरव्या मिरचीतली आणि सोबतच मऊसूत अशी घडीची चपाती. नमस्कार मंडळी, श्रीदेवी किचन प्रतिभास रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण रोजचं जेवण अगदी साधी अशी भाजी आणि चपाती पाहतोय. सुरुवात करूया. तर चांगली पाऊण किलो ते 1 किलो एवढा हा फ्लावरचा गड्डा होता. पानं, देठं काढून सर्व असे हे फ्लावरचे तुरेच मी तोडून घेतलं. तर एक अर्धा किलो ते 550-600 ग्रॅम एवढे हे फ्लावर असेल. तर असे मोठीच फुलं तुरे मी तोडून घेतले. आता धुवून घेतली आणि धुवून पाणी निथळायला ठेवलं. तर अगदी साधी सोपी अशी हिरवी मिरची लसणातलीच फ्लावर आहे, तरी खायला स्वाद लागते. तर हे पहा, अशी मोठीच फुलं ठेवली आहे. तर इथे मी फ्लावरच्या भाजीसाठी अगदी मोजके असे साहित्य घेतले आहे. एक मध्यम आकाराचा बटाटा घेतला आहे. तर फ्लावर जास्त आहे म्हणून एक मध्यम ते लहान आकाराचा असाच बटाटा घेतला आहे. तुम्हाला हवा असेल तर अजून बटाटा वाढवून घेऊ शकता. त्यानंतर हिरवी मिरची घेतली आहे. तर एक ही कमी तिखट मिरची होती माझ्याकडे, तीही घेऊन घेतली. म्हटलं वरून टाकायला होईल. त्यानंतर इथे थोडीशी तिखट आहे ही मिरची, एक 7 ते 8 एवढी हिरवी मिरची घेतली. मिरचीचं प्रमाण तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता, तुमच्या तिखटाच्या आवडीप्रमाणे. त्यानंतर मध्यम ते लहान आकाराचे असे टोमॅटो घेतले. गावरान टोमॅटो हे एक अगदीच लहान आहे. सोबतच एक 15 ते 20 लसण पाकळ्या किंवा एक अख्खी लसणाची गाठ घेतली. तर एवढे 15-20 लसण पाकळ्या असतील. लसण थोडंसं जास्त घालायचं, चवीला छान होते भाजी. कोथिंबीरची घेतली मुठभर आणि एक कढीपत्त्याची डहाळी. आता फोडणीसाठी इथे मी घेतली आहे 1 चमचा मोहरी, 1 ते 1.5 चमचा एवढे जिरे आणि अर्धा ते पाऊण चमचा एवढा सब्जी मसाला किंवा तुम्ही थोडासा गरम मसालाही घालू शकता किंवा नाही घातला तरीही चालेल, तुमच्या आवडीनुसार. अर्धा ते पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ. आता फ्लावरमध्ये थोडेसे कीटक वगैरे असतात बारीक, तर त्यासाठी ना थोडीशी गरम पाण्यातून आपण फ्लावर काढून घेऊयात, म्हणून गॅसवर टोप ठेवून घेतला. 2 ते 2.5 ग्लास एवढे पाणी घातले. यात अर्धा ते पाव चमचा एवढे मीठ आणि अर्धा चमचा हळद घालून पाणी गरम झाल्यावर यात आपण फ्लावरचे तुरे घालूयात आणि जास्त शिजवायची नाही आहे. अगदी थोडंसं असं मिक्स करून पाण्यात फ्लावर अशी गरम होईल किंवा पाण्याला आता उकळी येईल तेव्हा गॅस बंद करायचा. तर फ्लावर घातल्यामुळे अजूनच पाणी थोडंसं तापमान कमी झालं पाण्याचं. तर अजून पाण्याला आपण उकळी येण्यासाठी वाट पाहूयात. थोडंसं उकळी आली की मग गॅस बंद करूयात. तोपर्यंत इथे मिक्सरच्या भांड्यात आपण एक ठेचा करून घेऊयात. तर मिरची मी अशी हातानेच मोडून घेतली. 10 ते 15 लसण पाकळ्या आणि अगदी छोटूसा अद्रकचा तुकडा घालून हा असा ठेचा वाटून घेतला. पाणी न घालता कोरडा असंच आपल्याला हा ठेचा वाटून घ्यायचा आहे. त्यानंतर आता टोमॅटोही आपण चिरून घेऊयात. तर टोमॅटोच्या अशा मी मोठ्या फोडी ठेवल्या. गावरान टोमॅटो थोडासा आंबट असतो म्हणून अगदी लहान असे 2 टोमॅटो घेतले. हवं तर तुम्ही 1 टोमॅटोही घेऊ शकता. त्यानंतर आता बटाट्याची साल काढून बटाटाही मोठ्या फोडींमध्ये चिरून असा पाण्यात टाकूयात. जास्त बारीक न चिरता असे मोठ्याच फोडी केल्या बटाट्याचेही. फ्लावरचे तुरेही असे मोठेच केले म्हणून बटाटाही असा अगदी मोठ्या फोडींमध्ये चिरून पाण्यात ठेवल्या. म्हणजे चिरण्याचे सर्व साहित्य तयार करून घेतलं. तोपर्यंत इथे पाण्यात फ्लावरही गरम झाली होती. पाण्याला उकळी येत होती तेव्हाच मी गॅस बंद केला आणि हे पहा, अगदी मोठे असेच तुरे ठेवले. यातील सर्व पाणी आता निथळून घेऊयात. फ्लावर काढून अशी गाडीत टाकून ठेवलं, म्हणजे पाणी यात जे थोडंफार राहिलेलं पाणी असेल तेही मग गळून जाईल. त्यानंतर आता फ्लावरची भाजी बनवण्यासाठी गॅसवर कढाई ठेवून घेतली. मोठा अर्धा चमचा एवढे तेल घातले. तेल गरम झाल्यावर मोहरी चांगली फुटू द्यायची. त्यानंतर जिरे घालूया. जिरेही चांगले तळतळले. जिरे मोहरी फुलल्यानंतर यात मी अजून त्या लसण पाकळ्यातले थोडेसे लसण काढून ठेवले होते, त्याचे असे हे काप करून घेतले आणि फोडणीतले काप अशी लालसर झाले लसणाचे की त्यानंतर कढीपत्त्याची पानं घालूयात आणि सोबतच घालूया हा आले लसूण मिरचीचा ठेचा आणि ठेच्याचा छानपैकी असा सुगंध येईपर्यंत ठेचा परतवून घेऊया. गॅस मध्यम आचेवर करून हा ठेचा परतवायचा, जास्त मोठ्या आचेवर नाही. मिरचीही जास्त करपू द्यायची नाही किंवा लसूणसुद्धा नाही. आपण लसूण आधी थोडासा लाल करून घेतला आहे म्हणून ठेचा असा मध्यम आचेवर परतवायचा. तेवढंच ही भाजी स्वाद होते. कमीत कमी मसाल्यातील भाजी तरीसुद्धा खायला मस्त लागते. फोडणीतच पाव चमचा एवढी हळद घातली, अर्धा ते पाव चमचा आणि त्यानंतर सब्जी मसालाही घातला. टोमॅटोची फोडी घालून आता चांगलंच हे परतवून घेऊयात.
जी एक कमी तिखट मिरची होती माझ्याकडे तीही यात मिक्स केली. हवं तर तुम्ही फोडणीतही अशी एखाद मिरची घालू शकता, पण ही मिरची अजिबात तिखट नाही, अगदी काकडीसारखी आहे. ठेचा बनवण्यासाठी आणली होती मी तळण्यासाठी, तर त्यातील एक मिरची राहिलीच होती, तर ती आता वरून टाकून दिली. आणि त्यानंतर आता बटाट्याच्या फोडी टाकल्या आणि मध्यम ते मोठ्या आचेवर बटाटासुद्धा या फोडणीत चांगला 2 मिनटं परतवून घेतला. म्हणजे बटाटा शिजायला फ्लावरच्या तुलनेत थोडा वेळ घेईल म्हणून आधी बटाटा घातला. बटाटा परतल्यानंतर आता फ्लावर घालूयात आणि यावरच आत्ताच चवीनुसार मीठ घातलं. आणि आता मात्र गॅस मोठ्या आचेवर करून चांगली फ्लावर उलटपालट करून घेऊयात. 2 मिनटं चांगली फ्लावर उलटपालट करून घेतली तर हे पहा थोडंसं प्रमाण कमी झाल्यासारखं वाटतं आहे. अजून एखाद मिनटं मोठ्या आचेवर चांगली परतवून घेऊयात. आणि सगळी फ्लावर अशी चांगली परतवल्यानंतर आता मात्र गॅस मंद आचेवर करूयात आणि मंद आचेवर करून यावर ठेवूयात आपण झाकण आणि 2 ते 3 मिनटं मंद आचेवर भाजी शिजू देऊयात. तोपर्यंत इथे चपातीसाठीची कणिक भिजवून घेऊयात. आता नवशिक्यांसाठी सांगते की चपाती किती बनवायची आहेत. तर काय करायचं, जर आपल्याला एखाद वेळेस अंदाज येत नाही की आपल्याला 7 चपात्या बनवायची की 8 बनवायच्या, मग लक्षात येत नाही पीठ किती आणि कसं घ्यायचं नवशिक्यांसाठी, तर काय करायचं, आपण पीठ घेतल्यानंतर अशी उंडी मोजून घ्यायचं किंवा टाकतानाच मुठीने असं पीठ टाकायचं की एक एक मूठ घ्यायचं. आपल्याला 10 चपात्या बनवायच्या तर 10 मुठा पीठ अशा घ्यायच्या. तर हे पहा, किंवा परातीत पीठ घेऊन अशी गोळे बाजूला करून घ्यायचे. म्हणजे जेवढे आपल्याला चपाती करायच्या तेवढ्या चपातीचे गोळे करून घ्यायचे. जास्तीचं पीठ असेल तर आपण कोरडंच काढून ठेवू शकतो किंवा घेतानाच मग नंतर अजून टाकू शकतो. तर असे पीठ मोजून घ्यायचे म्हणजे तेवढ्याच चपात्या होतात. जास्त मोठी चपाती करत असाल तर थोडीशी मोठी मूठ घ्यायची. लहान चपात्या असतील तर तेवढी मूठ गव्हाचं पीठ घ्यायचं. म्हणजे तेवढ्या लहान आणि तेवढ्याच चपात्या होतील, 9, 10, 8, 7. तर अशी ही नवशिक्यांसाठी छोटीशी टीप होती. चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडं पाणी करून कणिक भिजवून घ्यायचं. सुरुवातीलाच जास्त पाणी नाही घालायचं. थोडं पाणी टाकून पीठ असं ओलवून घ्यायचं आणि त्यानंतर मग गोळा धरून असा हा कणकेचा गोळा मळून घ्यायचा. किंवा वेळ नसेल तर तेव्हाच गोळा धरून तुम्ही पीठ ओलवून एक 10-15 मिनटं मुरू देऊ शकता आणि त्यानंतर मग कणिक थोडंसं तेल लावून तिंबून घ्यायची. तर कणिक मी इथे 5-10 मिनटं मुरण्यासाठी ठेवली. कणिक मुरते तोपर्यंत इथे भाजी पाहून घेऊयात. तर एक 3-4 मिनटातच आपली भाजी मंद आचेवर चांगली अशी फ्लावर आतपर्यंत शिजली आहे आणि बटाटासुद्धा. तर हे पहा, अजून भाजीचं प्रमाण कमी झालं अगदी. झाकण काढूनही मी मध्यम आचेवर अजून फ्लावर उलटपालट करून घेतली. आता वरून थोडीशी अजून चिरलेली कोथिंबीर घालूयात. तर हे पहा, अगदी मस्त असा फ्लावर आणि बटाटासुद्धा शिजला आहे. तर हे पहा, बटाटा आपण कसा शिजलाय तर तेही पाहूयात. तर हे पहा, फ्लावरही अगदी चमच्यावर होताच वेगळी होते, प्रेस होते इतपत आतपर्यंत फ्लावरही मऊसूर शिजली आहे आणि बटाटासुद्धा. गरमागरम आपली फ्लावरची भाजी तयार आहे. आता त्याच बर्नरवर तवा ठेवून घेतला चपाती बनवण्यासाठी आणि जेवढी आपल्याला चपाती बनवायची तेवढा कणकेचा गोळा घ्यायचा आणि थोडंसं पीठ लावून अशी लाटून घ्यायची. पुरी लाटतो तेवढं लाटल्यानंतर पुन्हा याला तेल लावायचं आणि तेल लावून झाल्यावर अजून वरून थोडीशी पिठी घालायची. दुसऱ्या बाजूने असं दुमडून घेतल्यानंतर तेल लावायचं आणि या घडीवरही थोडीशी पिठी घालायची. आता पुन्हा दुमडून घेतलं. 4 भागात आपण घडीची चपाती करतो आहे. अगदी टम्म फुगतात आणि जे किनार आहेत ते असे प्रेस करून घ्यायचे आणि पीठ लावून जो आपला हा त्रिकोणी आकार असतो तो लाटत चालायचा. म्हणजे पोळी अशी गोल गरगरीत लाटता येते. अजिबात असा वेडावाकडा आकार होत नाही, म्हणून त्रिकोण लाटत चालायचे आणि टाचून टाच अशी चपाती लाटायची. तर हे पहा, अगदी पोळपाट भरून चपाती लाटल्या गेली, पण गोलच आहे, अगदी गोल गरगरीत अशी. म्हणून नवशिक्यांसाठी सांगते की आधी अशी त्रिकोण लाटायची आणि मग काठाने चपाती लाटत चालायची. बरोबर अशी लाटल्या जाते, पण हलक्या हाताने लाटायची म्हणजे टम्म चपाती फुगते, जास्त प्रेस करून नाही. तर गॅसवर मी आधीच तवा ठेवून घेतला होता. मध्यम आचेवर तवा गरम झाला की असं थोडंसं तेल लावून घ्यायचं. म्हणजे चपाती तव्याला चिकटत नाही किंवा अशी करपल्यासारखी नाही होत, म्हणून थोडंसं आधीच तेल लावायचं आणि मध्यम आचेवर तवा गरम झाला की चपाती टाकायची. थोडीशी अशी बुडबुडे आले वरती की मग नंतर चपाती उलटून घ्यायची. तेलाची चपाती बनवत असेल तर कढईने असं थोडंसं तेल सोडायचं. टम्म ही चपाती फुगते किंवा नाही तेलाची बनवली तरीसुद्धा चपाती अशी घडीची टम्मच फुगते.
तर हे पहा, सुकी भाजी आहे म्हणून मी थोडंसं तेलाच्या चपात्या बनवते, नाहीतर आम्ही चपातीला कमीच तेल लावतो. तर हे पहा, या पद्धतीने असं जिथे काठ वाटले राहिले तर अशी फोल्ड करून चपाती दोघंही बाजूने चांगली भाजून घ्यायची. तर हे पहा, मऊ लुसलुशीत अगदी टम्म फुगलेली आपली चपाती तयार आहे. लोखंडाचा तवा आहे तरीसुद्धा अजिबात करपलेली नाही. अगदी मऊसूत आणि टम्म फुगलेली ही चपाती झाली आहे. तर दुसरीही चपाती तशीच लाटून घेतली त्या पद्धतीने आणि पुन्हा थोडंसं तव्यावर तेल टाकून चपातीला असे बुडबुडे आले की उलट करून घेऊयात. तर हे पहा, इतकी टम्म चपाती फुगते. पुन्हा तेल तूप लावू शकता तुमच्या आवडीनुसार. तर तुम्ही पाहू शकता दुसरी चपाती ही आपली मऊसूत अगदी मऊ लुसलुशीत अशी झाली आहे आणि टम्म चपाती फुगली आहे. एकूण पदर चपातीचा असा मोकळा झाला आहे. हे पहा, जिथे वाटलं अशी थोडी राहिली आहे तर अशी फोल्ड करून घ्यायची, म्हणजे अशी दुमडून घ्यायची आणि तिथे चपाती भाजून घ्यायची. तर हे पहा, मस्त अशी चपाती आपली भाजली गेली आहे गॅस मध्यम आचेवर करून. अगदी टम्म ह्या चपात्या फुगतात कढीच्या. त्यानंतर पुन्हा आता तव्यावर चपाती घातली आणि थोडीशी अशी फिरवून घ्यायची हाताने आणि आता बबल यायला लागले असे बुडबुडे की उलट करून घेऊयात. तर माझ्या घरी आमची 82 वर्षाची आजी आहे, तिला चहा चपाती खूप आवडते सकाळी, तर म्हणून मी ही चपाती थोडीशी जास्त तेलाची करते आहे. तर तेलाची चपाती आणि चहा सोबत खायला मस्त लागते, म्हणजे तिला तरी खूप आवडते चहा चपाती. खारी पाव टोस्ट न खातात अशी चहा चपाती सोबतच तिचा नाश्ता होतो. तर बघा, अगदी मऊ लुसलुशीत अशी चपाती झाली आहे. सर्वच चपात्या आपल्या अशा टम्म फुगतात. गरमागरम आपले रोजचं साधं सोपं जेवण असं तयार आहे. अगदी साधी सोपी अशी भाजी, कमीत कमी मसाल्यातील आणि मऊसूत अशी घडीची चपाती. कुठली ही भाजी असेल, नावडती भाजी जरी असली आणि अशी मऊसूत लुसलुशीत घडीची चपातीसोबत ती भाजीसुद्धा आवडती होते, म्हणजे पोटभर असं जेवण होतं. तर हे पहा, तुम्ही पाहू शकता अगदी लुसलुशीत आणि मऊसूत अशी घडीची चपाती आहे. एक पदरीचा अगदी मोकळा असा होतोय. चपाती थोडीशी गरम आहे तर हे पहा, तरीसुद्धा एक पदर मोकळा असा होतोय. आतपर्यंत चपाती टम्म फुगली आहे आणि चारही पदर अगदी मोकळे आणि लुसलुशीत अशी चपाती आहे. तर दुसरी चपाती दाखवते. तर हे पहा, लोखंडाचा तवा आहे तरीसुद्धा अजिबात डाग पडलेला नाही. मऊसूत अशी आणि पुरणाच्या पोळीसारखी भाजली गेली आहे. तर एक पदर तुम्ही पाहू शकता. कदाचित नवशिके बनवत असाल तर कणिक एक 20-25 मिनटं चांगलं मुरू द्या. त्यानंतर हलक्या हाताने चपाती लाटून घ्या. साधी सोपी रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटद्वारेही सांगा. पुन्हा भेटूया नवीन भागात. धन्यवाद.